नमस्कार मंडळी, माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। माझ्या चॅनलचं नाव आहे गुड्डीज किचन कॉर्नर। आज मी तुम्हाला छेना खीर कशी बनवतात ते दाखवणार आहे। चला तर मग स्टार्ट करूया याची रेसिपी। इथे आधीच मी अर्धा लिटर दूध बॉईल करायला ठेवलं आहे। आता पहिल्यांदा ह्याचं आपल्याला पनीर बनवून घ्यायचं आहे। त्यासाठी आता या बॉइलिंग दुधामध्ये 3 चमचे व्हिनेगर घालून घेऊया आणि याला छान ढवळून घेऊया। बघा किती छान इथे पनीर बनायला सुरुवात झाली आहे। बघा दिसते। आता या गॅस बंद करूया आणि हे जे छान पनीर इथे तयार झालं आहे याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया, म्हणजे व्हिनेगरचा वास येणार नाही। छान इथे असं पनीर दाणेदार पनीर तयार झालं आहे। ह्याला आपल्याला जसं मार्केटमध्ये मिळतं घट्ट तसं नाही बनवायचं, असं दाणेदारच याला राहू द्यायचं आहे। तर ही खीर बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे पनीर, इलायची पावडर, 2 चमचे साखर, ड्राय फ्रूट्स आणि कंडेन्स मिल्क। इथे मी शॅलो पॅन घेतलेला आहे, कारण हे असं घेतल्यामुळे आपलं दूध जे आहे ते लवकर त्याच्यामधलं पाणी व्हेपोराइज होऊन जाईल आणि आपलं दूध लवकर घट्ट होईल। तर पहिल्यांदा आपण साखर याच्यामध्ये घालून घेऊया। या साखरेला आपल्याला कॅरमलाइज करून घ्यायचं आहे। ह्याच्यामुळे आपली जी खीर आहे तिला छान गोल्डन कलर येईल। बघा किती छान गोल्डन कलर आला। आता याच्यामध्ये दूध घालून घेऊया। इथे मी 1 लिटर दूध घेतलं आहे आणि हे आधीच बॉईल करून ठेवलं आहे। याला मी 5 मिनिटं छान शिजवून घेतलं। आता याच्यामध्ये आपल्याला कंडेन्स मिल्क आणि आपण तयार केलेलं पनीर घालून घ्यायचं आहे। इथे मी 1 वाटी कंडेन्स मिल्क घातलं याच्यामध्ये आणि पनीर सुद्धा घालून घ्यायचं। आणि छान याला हलवून घ्यायचं। याला आपण 15 मिनिटं शिजवून घेऊया। बघा 15 मिनिटानंतर खीर अशी छान तयार झाली आहे। त्याला मध्ये मध्ये मी ढवळून घेतलं होतं। आता याला आपण थोडं काजू आणि बदाम ड्रायफ्रूट्स घालून घेऊया आणि वेलची पूड घालूया। अशी छान आपली छेना खीर इथे रेडी आहे आणि थंड झाल्यावर तर ही खायला अजूनच मजा येते। जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।